मी अक्षय माधुराव वसुरे। मी महाराष्ट्र नांदेडमध्ये राहतो। मीने एक पेट्रोल प्लस इलेक्ट्रिकल स्कूटी बनवलेली आहे। कठोर परिश्रम, जिद्द आणि मेहनत, त्यावर आधुनिक तंत्रज्ञान हे सगळं एकत्रित केलं तर माणूस काहीही करू शकतो। असाच एक प्रयोग नांदेड शहरातील 28 वर्षीय अक्षय वसुरे यांनी केलाय। अक्षयाने आपल्या स्कूटीला बॅटरी लावून इलेक्ट्रिक स्कूटी बनवली आहे। यासाठी त्याला 50 ते 55 हजार खर्च आलाय। ही स्कूटी 40 ते 50 किमी मायलेज देत असल्याचा दावा अक्षयने केला आहे। मी अक्षय माधुराव वसुरे। मी महाराष्ट्र नांदेडमध्ये राहतो। मीने एक पेट्रोल प्लस इलेक्ट्रिकल स्कूटी बनवलेली आहे की जेणेकरून पेट्रोलच्या वाढत्या भावामुळे मी एक असा निर्णय घेतला आहे की बाबा मी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे, तर याचं काय तर महत्त्व राहण्यासाठी मी ना एक पेट्रोल प्लस इलेक्ट्रिक स्कूटी बनवली आहे। जी माझ्याकडे हिरो ड्यूटची पेट्रोलची स्कूटी होती। मीने त्याला आहे ना पेट्रोल प्लस आणि इलेक्ट्रिकल बनवली आहे, ती जेणेकरून जी चार्जिंग बॅटरीवर चालते। बॅटरी जे आहे लिथियम आयन बॅटरी आहे आणि मोटर जे आहे 1.5 किलोवॅटची मोटर आहे। हे इक्विपमेंट लिथियम हे 15 रुपयामध्ये 50 किलोमीटर जाते। म्हणजे जेणेकरून याला युनिट लागणार दीड युनिट लागेल, 1.5 ते 2 युनिट, पण जेणेकरून 1.5 युनिट लागते याला। तर दीड युनिटमध्ये 45 ते 50 किलोमीटर ही गाडीचं रेंज आहे, आणि ती स्पीड टॉप 50 किलोमीटरची स्पीड आहे। दूरवरचा प्रवास करायचा असेल तर आपण पेट्रोलद्वारे ही स्कूटी चालवू शकतो आणि इलेक्ट्रिक साहाय्याने सुद्धा या स्कूटीचा वापर करू शकतो, असं अक्षय सांगतोय। या गाडीमध्ये जेणेकरून कोणते काही लॉसेस वगैरे कोणते काही नाही आहेत, आणि गाडी आहे ना तुम्ही पेट्रोल आणि प्लस इलेक्ट्रिकल तुम्ही दोन्ही बी एक साथ बी चालू शकता। जर तुम्हाला इन्स्टंट पिकअप वगैरे काय पाहिजे असेल, कोणतं तुम्हाला कोणी ओव्हरटॅक वगैरे करायचं असेल, या तुम्हाला सिटीमध्ये शहरामध्ये चालवण्यासाठी मग इलेक्ट्रिकल चार्जिंग भरपूर आहे। कारण बाहेर कुठं काही जायचं असेल तर तुम्ही पेट्रोल टाकून जाऊ शकता। यात तुमची जे इच्छाप्रमाणे आहे त्याप्रमाणे आपण या स्कूटीला चालवू शकता। लिथियम आयन बॅटरी, BLSC मोटार आणि कंट्रोलचा यासाठी उपयोग केला आणि ही स्कूटी तयार केली। त्याला खर्च लागला 60,000 रुपये खर्च लागला। आणि सर याच्यामध्ये 50,000 पण आहे की जेणेकरून जरा 50 किलोमीटर आणि 60,000ला 55 किलोमीटर दोन मोडमध्ये गाडी आहे, 2 मोडमध्ये स्कूटी आहे। ही हिरो ॲक्टिवा हिरो ड्यूट आणि होंडाची ॲक्टिवा, यानं हिरोच्या आणि होंडाच्या आणि TVSला समजा स्कूटरला आपण पेट्रोल प्लस इलेक्ट्रिकल बनवू शकता। या स्कूटीला वस्तू लागल्या सर लिथियम आयन बॅटरी लागली आणि BLSC मोटर लागली, 1.5 किलोवॅटची मोटर आहे, आणि इलेक्ट्रिक कंपोनेंट जे मी कंट्रोलर वगैरे ते लागलेलं आहे सर। पेट्रोलचा वाढता दर पाहून मी पेट्रोलच्या स्कूटीला इलेक्ट्रिक आणि पेट्रोलच्या द्वारे स्कूटी चालवता यावी याची माहिती घेतली आणि अक्षयने ही इलेक्ट्रिक पद्धतीने चालणारी स्कूटी बनवली। परिसरात सध्या याची जोरदार चर्चा सुरू आहे।